आई, मी काही मदत करू? नाही नाही नको, तू जा ना, आराम कर, तुला बरं वाटेल. जोपर्यंत मी सॉरी म्हणत नाही तोपर्यंत नाही बरं वाटणार मला. मी खूप वाईट वागले तुमच्याशी, खूप उलट सुलट बोलले, खूप उद्धट पद्धतीने बोलले. अगं असू दे, आम्ही कुठे काही बोललो का तुला? मला माहिती आहे गीता काकी, तुम्ही हा विचार करत असाल ना की हिला काय झालं अचानक, अचानक असं का बोलायला लागलीये. हो ना? हो. अगं हो काय? नाही नाही, हिला असं काही वाटत नाहीये. आईच ओके, मला नाही राग आलाय, आय प्रॉमिस. खरं तर मला राग यायलाच नाही पाहिजे, कारण मी चुकली आहे ना. सगळ्यांची खूप वाईट पद्धतीने बोलले. तुम्ही डोळ्या जेवणाचा एवढा चांगला प्लॅन केला, त्याच्यावर संशय घेतला मी. आय एम सॉरी. पण मी खरं सांगते गीता काकी, मी आर्यन आणि अथर्वला फक्त एवढ्यासाठी ओरडले कारण तो गॉगल होता ना, तो माझ्या मैत्रिणीचा होता. तो तुटला असता तर मला पैसे द्यावे लागले असते, कारण तुम्ही दिले असते ते मला नसतं चाललं. आणि सॉरी. आणि बाकीच्यांविषयी मी जे बोलले ना, तेव्हा मला खूप राग आला होता. माझं मूड असं अचानक बदलत गेलं, मला माहित नाही का. तू नको मनाला लावून घेऊ, बाळणपणात होतं असं. हं आई, तुम्ही डोहाळ जेवण प्लॅन केलंय ना माझ्यासाठी, तुम्हाला हवं तसं आपण डोहाळ जेवण करूया. आणि हवं असेल तर माझ्या मैत्रिणींना नको बोलूया आपण. अगं कशाला, मी तर म्हणते की तू सगळ्या मैत्रिणींना बोलव, आपण खूप धमाल करूया. मंगळागौरीला केली होती ना तशी. हा परत एकदा सॉरी, रिअली सॉरी. काय गो? नाही, विश्वास बसत नव्हता म्हणून चिमटा काढला. हो, खरंच विश्वास बसत नाहीये. विक्रांत, तू माझ्यावर चीड किंवा रागव चालेल मला, पण आज तुला मी सांगते, मोनिकाच्या डोळ्यात मी जो काही आत्मविश्वास पाहिलाय ना, तो फक्त आत्मविश्वास नव्हता, तो माज होता, माज. या सगळ्यातनं सही सलामत सुटण्याचा. सही सलामत. मग काय, तू मात्र अडकत गेलास तिने रचलेल्या एकेका सापळ्यात. आज तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे, आणि आपण मात्र काहीही करू शकत नाही. या गोष्टीचं दुःख जरा जास्त. काही प्रश्नांची आणि ते प्रश्न पाडणाऱ्यांची जात न वेगळी असते. कधीच संपणारे प्रश्न ते निर्माणच करत नाहीत. त्यांनी तयार केलेला प्रश्न हा कधीच बऱ्या न होणाऱ्या जखमेसारखा असतो, कधीच बरी होत नाही. आत्या, मला माहिती आहे जखम कशी बरी करायची आणि प्रश्न कसा संपवायचा. नाही माहित. कॅन्सर कसा असतो माहिती आहे? आपण गाठ ऑपरेट करतो, पेशंटला वाटतं कॅन्सर संपला, पण तसं होत नाही. नवीन गाठ निर्माण होते. तुला म्हणायचं तरी काय आत्या? तुला डिलिव्हरी हा पूर्णविराम वाटतोय, मला तो स्वल्पविराम वाटतोय. प्रश्न जन्माला येणारे, मूल जन्माला येणारे प्रश्न संपणार नाहीये. विक्रांत, जन्माला येणारं मूल तुझं नाहीये. गर्भसंस्कार हे रक्तातले गुणधर्म बदलू शकत नाहीत. कुणाचं असेल ते मूल, कसं असेल, कसं दिसेल,
त्याचा स्वभाव कसा असेल, हे सगळे प्रश्न निर्माण होणार आहेत. आणि म्हणूनच मला या डोहाळ जेवणामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. तुझं तू ठरव. बास झाला आत्या, बास. यापुढे मला काहीही ऐकून घ्यायचं नाही. ऐक हळू हळू, लोक जागे होती. अगर रात्र नाही दिवस आहे, दिवसा सुद्धा येतो मी घरी. का दुखतं डोकं? डोकं दुखतंय, डोकं फिरलंय माझं, खरं सांगू का? ते फिरलं की डोकं दुखतच. पुरे हो, प्रत्येक बाबतीत विनोद नकोय. हलका, तू रोज का नाही आजारी पडत ग? का? काय आवाज लागतो तुझा आजारी पडल्यानंतर, काय जरब आहे. पुरे हो चेष्टा. ठीक आहे, काय मोनिकाने काय डोकं फिरवलं? तुम्हाला काय माहित? लोक उगाच नाही मला डॉक्टर म्हणत, रोग ओळखताय तुम्हाला. सर्दी पडायची साथ येते ना, तशी घरात मोनिका नावाची साथ आली. बरोबर? अगदी खरं बोलला तो. अहो मी पोहे केले होते, हा. तिला नाही आवडले, पण तेच पोहे निर्मला माणसाने अगदी आवडीने खाल्ले. मग डोहाळ जेवणाचा विषय निघाला, त्याच्यावरूनही तिचं बिनसलं. हो, मला नको नको ते ताड ताड बोलली ती आणि निघून गेली. आणि थोड्या वेळाने माझ्या समोर आली आणि सॉरी म्हणाली. हे काय वागणं झालं? मागितलं ना माफी, मग डोकं का दुखतंय? अहो तिच्या या असल्या विचित्र वागण्यामुळे. अगं काही नाही, ती जरा मानसीवर चिडली होती. मी म्हटलं मोनिका चूक तुझी आहे बाबा, तू तिला सॉरी म्हण. सॉरी म्हणाली. मला नव्हतं वाटलं तेवढे सिरियसली गेलं, कारण घरात तसं काही कोणी सिरियसली घेत नाही ना मला. अगो बाई, अहो म्हणजे तुम्ही तिला माफी मागायला सांगितली आणि तिने तुमचं ऐकलं? हो. कमालच आहे. पण हे विचित्र नाही का वागणं? हे सगळं ना थोड्या वेळासाठी आहे. पुन्हा बघा पहिल्यासारखी वागेल की नाही ते. आई, आई येऊ का? अगं ये ना. तुमचं डोकं दुखतंय ना, म्हणून मी कोकम सरबत आणलंय तुमच्यासाठी. पित्त झालं असेल म्हणून, बाकी काही नाही. बरं वाटेल तुम्हाला, घ्या. बाबा तुमच्यासाठी आणू? नाही नाही, माझं कशाने पित्त चढत नाही. मी बरं तुला सांगितलेलं ते काम केलंस? काय बाबा? ते सॉरी म्हण. ओ नाही, मी नाही बोलले अजून मानसीशी फोनवर. थोड्या वेळाने बोलेन मी. लवकर म्हणून टाक तिला. बरं वाटतं ना? थोडं थोडं. शाबास, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आई, तुम्हाला अजून काही लागलं तर सांगा, मी घेऊन येईन तुमच्यासाठी. आलेच. कशाला आलीस इकडे? नाही म्हणजे काही काम होतं का? विक्रांतला भेटायचं होतं. ते आज आले नव्हते ना, काय काय झालं ते सांगायचं होतं. अगं मग जा ना आत. तो आतमध्ये खोलीमध्ये बसलाय.